नमस्कार, अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय खुसखुशीत अशी मटार पुरी। तर आता मस्त मटारचा सीझन आहे, तर हिरवागार असा गावरान वाटाणा बघा बाजारात विकायला येतो। तर इथे मी 1 वाटी फ्रेश वाटाणा घेतलेला आहे मटार। त्यानंतर आपल्याला लागणार आहे कोथिंबीर। तर 1 कप भर आपण इथं ताजी मस्त कोथिंबीर घेतली। त्यानंतर इथं 3 हिरव्या मिरच्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतल्यात। तर आलं असेल तर थोडंसं आलं तुम्ही इथे टाका, माझ्याकडे नसल्यामुळे आपण टाकलं नाहीये। तर इथं अर्धा चमचा आपण बडीशेप घेतली। त्यानंतर इथं बघा बडीशेप भाजून घेतली। त्यानंतर इथं मी अर्धा चमचा जिरं पण भाजून घेतले, तर 1 चमचा भर आपण इथं धने। तर ह्या तिन्ही गोष्टी बघा मी इथं भाजून घेतलेल्या आहेत थोड्या थोड्या। त्यानंतर हिंग पावडर लागेल थोडी आपल्याला, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ। त्यानंतर आपल्याला रवा लागणार आहे, तर थोडासा 6-7 चमचे इथं रवा लागणार आहे, तो इथे घेतलाय बारीक रवा। गव्हाचं पीठ लागेल, तळण्यासाठी तेल लागेल। तर इथं बघू शकता तुम्ही, सर्वात आधी मिक्सरचं छोटं भांडे घेतलंय। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला इथं आधी मिरच्या टाकून घ्यायच्यात, त्यानंतर लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्यात। तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता। त्यानंतर भाजून घेतलेले धने, जिरे आणि बडीशेप असं हे मी थोडं थोडं भाजून घेतलंय आणि त्यानंतर टाकले। कच्च टाकण्यापेक्षा भाजून टाकलेला छान असा खमंग असा हा मसाला तयार होतो बघा। भाजून टाकल्यामुळे ह्याची टेस्ट पण वाढते आणि मस्त सुगंध सुटतो। अशा प्रकारे बघा आपण पाणी न घालता हे वाटण तयार करून घेतलेले। वाटण तयार झालेलं आहे। आता आपण इथं आता मटार घेतलेला आहे एका वाटीमध्ये, तर तो मटार मी इथं ह्याच्यामध्ये घालून घेते आणि पुन्हा एकदा पाणी न घालता आपल्याला छान असं बघा हे बारीक करून घ्यायचे। तर मसाल्यामध्ये मटार एकदम मिक्स करून मिक्सरवरनं काढून घेतलेले आहेत। आता आपण एका परातीमध्ये काढून घेऊया। तर एका परातीमध्ये बघा इथं आपण हे मिश्रण काढून घेतलेले। त्यानंतर ह्याच्यामध्ये बघा आपण 1 कप भर अशी कोथिंबीर ताजी घेतलेली आहे, थोडासा हिंग पावडर घेतली, थोडीशी हळद घेतली आपण। त्यानंतर इथं आपण अर्धा चमचा लाल तिखट पण घेतले, कारण आपण मिरच्या पण घातलेल्या आहेत। आणि ह्याच्यामध्ये 6-7 चमचे आपण रवा टाकलेला आहे, छोटे चमचे बारीक रवा वापरलाय आपण इथं। त्यानंतर इथं गव्हाचं पीठ घालून घेऊया। तर जसं बसन तसं इथे गव्हाचं पीठ टाकणार आहे। तर साधारण 1 मोठी वाटी भरून आपण गव्हाचं पीठ टाकले आणि ह्याच्यात 2 चमचे आपण कच्च तेल टाकले, चवीनुसार मीठ। कच्च तेल टाकल्यामुळे मस्त आपल्या पुऱ्या खुसखुशीत होतील। आणि त्यानंतर बघा आता हे सर्व पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचे। तर अशा पद्धतीने चमच्याने मी सर्व हे पीठ मिक्स करून घेते। तर आपल्याला इथं कुठल्याही आपण वाटणामध्ये पाणी टाकलेले नाहीये, त्यामुळे इथं आपल्याला थोडी पाण्याची गरज पडणार आहे। तर पहिल्यांदा पीठ सगळं मिक्स करून घेऊया आणि जसं थोडंसं पाणी लागेल तेवढं पाणी टाकून आपण हे पीठ चांगलं घट्ट गोळा मळून घ्यायचंय। तर इथं बघा आता आपल्याला पाणी टाकावं लागणार आहे, कारण आपण वाटणात पाणी न टाकल्यामुळे आपल्याला इथं पाण्याची गरज पडलेली आहे। आणि अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून बघा घट्ट असा चांगला आपण हा पोळ्यांच्या पिठाचा गोळा तयार केलेला आहे। आता पीठ आपलं छान असं मळून झालेलं आहे, तर पुन्हा एकदा चांगलं याला परातीमध्ये मऊ करून घेऊया आणि व्यवस्थित पिठाचा गोळा एक जागी करून आपल्याला ह्याला 10 मिनिटं फक्त भिजायला ठेवायचे। तर 10 मिनिटं बघा अशा पद्धतीने हे पीठ मी मळलेलं आहे। तर पीठ छान मळून झालेलं आहे। आता ह्याच्यावर झाकण टाकून 10 मिनिटं आपण पीठ बाजूला ठेवूया। तर 10 मिनिटं झालेली आहेत बघा, पीठ चांगलं आता भिजलेलं आहे, मस्त मऊसूत झाले। ह्यातला रवा पण छान भिजला गेलेला आहे। रवा असल्यामुळे आपल्याला पीठ भिजवून घेणं गरजेचं आहे। आता तेलाची 1-2 बोटं लावून आपण ते पुन्हा एकदा परातीमध्ये पीठ चांगलं मळून घेऊया। तर इथं बघा चांगलं पीठ मळून घेतलेलं आहे। त्यानंतर हाताला थोडं तेल लावायचं आणि आता इथं पुऱ्या करण्यासाठी बारीक बारीक उंडे काढून घेऊया। अशा पद्धतीने बघा इथं आपण छोटे छोटे उंडे काढून घेतलेले आहेत। हाताला थोडंसं तेल लावलेलं आहे आपण आणि व्यवस्थित असे बघा हे पुऱ्यांसाठी गोळ्या बनवून घेतलेल्या आहेत। तेल मी इकडे तापायला ठेवलेलंच आहे, तेल मध्यम गॅसवर आपण तापायला ठेवले। तर आता आपण पहिली पुरी लाटायला घेतोय, व्यवस्थित असं हातावर मळून दोन्ही साईडनी तेलाचा हात लावूया आपण। इथं पीठ न लावता आपण तेलच लावूया, कारण पीठ जर लावलं तर आपलं तेल आहे ते खराब होतं
आणि पुरी पण काळी पडती, त्यासाठी तेलावरच ही छान अशी पुरी थोडी जाडसर, जास्त पातळ नाही अशा पद्धतीची पुरी मी इथे लाटून घेते. तर इथं बघू शकता मस्त अशी पुरी आपली लाटून झालेली आहे. तर ह्याच पद्धतीने दुसरी पुरी आपण लाटून घेऊया. तर इथं बघू शकता दुसरी पण पुरी आपली लाटून झालेली. तर अशा पद्धतीने मी 4-5 पुरी आता इथं करून घेते. तेल आपलं तापलेलं आहे आता, आणि पहिली पुरी आपण इथं तेलात सोडून घेऊया. गॅस जास्त मोठा न ठेवता मध्यावर ठेवलेला आहे, म्हणजे जास्त बारीक पण नाही जास्त मोठा पण नाहीये. तर पुरी आता आपण इथं खालच्या बाजूने तळलेली आहे, पलटी करून घेतलेली आहे. आणि इथं बघू शकता तर छान अशी आपली ही पुरी फुगलेली आहे. दोन्ही बाजूनी आपल्याला ही पुरी छान अशी तळून घ्यायची, कारण आपल्याला ह्यात मटार टाकल्यामुळे पुरी व्यवस्थित अशी तळून घ्यायची. अशा पद्धतीने आपली पहिली पुरी तयार झालेली आहे. तर इथं बघू शकता तुम्ही छान अशा ह्या पुऱ्या फुगतात, मस्त होतात. तर इथं बघू शकता अगदी खुसखुशीत अशी पुरी ही तयार झाली. तर मी कचोऱ्या वगैरे आपण नेहमीच करतो, तर अशा पद्धतीच्या पुऱ्या बघा सेम कचोरीची चव हिला लागते आणि छान अशा ह्या पुऱ्या होतात. अशा पद्धतीने दुसरी पुरी आपण तळायला टाकलेली आहे. तर दुसरी पुरी आपली छान बघा फुगलेली आहे. दोन्ही बाजूनी पुरी व्यवस्थित अशी आपण इथं तळून घेतली. तर इथं बघू शकता रवा टाकल्यामुळं आणि वरून तेलाची धार टाकल्यामुळं मस्त खुसखुशीत अशा ह्या पुऱ्या तयार होतात. तर अशा पद्धतीने सर्व पुऱ्या आपण आता इथं तळून घेणार आहे. तर इथं बघू शकता छान अशा खुसखुशीत आपण मटार पुरी तयार केलेली, चवीला एकदम छान लागते, खुसखुशीत होती. तर आता आपण ह्या पुऱ्या एका प्लेट मध्ये काढून घेऊया. तर सगळ्यात आधी तुम्हाला एक पुरी मी फोडून दाखवते. तर इथं बघू शकता तर अशा पद्धतीने खुसखुशीत अशा आपल्या ह्या मटार पुऱ्या तयार झालेल्या आहेत. अगदी सोप्या आहेत, करायला पण पटकन होतात, वेळ जास्त लागत नाही. तर इथे एका ताटामध्ये आता पुऱ्या व्यवस्थित आपण ठेवून घेऊया. तर इथे बघू शकता तुम्ही झटपट अशा मटार पुऱ्या आपण आज तयार केलेल्या आहेत. आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.